कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे कृष्णा हरे कृष्णा हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा, आवाज, हरे कृष्णा हरे कृष्णा। सगळ्या उपस्थित भक्तांचे स्वागत आहे आणि आमचे जे काही वरिष्ठ प्रभूजी आहेत, लक्ष्मीनारायण प्रभू, आमचे ब्रह्मचारी मित्र, सगळे वरिष्ठ भक्त, यांच्या आशीर्वादाने काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करेन। तर आज आपण येथे सगळे विविध ठिकाणं काही सारे भक्त एकत्रित झालेले आहेत। आमचे मालेगावचे भक्त असतील, इकडचे येवल्याचे भक्त असतील, आज सुंदर ह्या रथयात्रेच्या कार्यक्रमासाठी आपण इथे एकत्रित झालेलो आहोत। तर सगळ्यांचे मनपूर्वक खूप खूप आभार। आपला महत्त्वपूर्ण वेळ काढून आपण आज इथे एकत्रित झालेले आहोत। तर आपल्याकडे तसा जास्त वेळ नाही, अर्धाच तास आहे, कारण अजून आपल्याला भगवंताचा पुष्पाभिषेक, त्याच्यानंतर डान्सिंग कीर्तन आणि सगळ्यांसाठी महाप्रसादाची इथे व्यवस्था आहे। मी ऑस्ट्रेलियात जेव्हा होतो त्यावेळेला एक तिथला एक नागरिक भेटला आणि त्यांनी बघितलं की भगवे कपडे आहेत। मग तो मला म्हटलं की तुम्ही किचन रिलीजन मधनं आहात का? म्हटलं किचन रिलीजन नाही, आम्ही इस्कॉनचे आहोत। नाही, इथे किचन रिलीजन म्हणतात त्याला। म्हटलं का? म्हणे ते इतका प्रसाद वाटतं की तिथे इस्कॉन म्हणून कोणी ओळखणार नाही तुम्हाला किचन रिलीजन म्हणून ओळखलं जातं, की जे प्रसाद वाटतात सगळ्यांना। तर इस्कॉनची बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने त्याची ओळख आहे। तर आपल्याकडे जो अर्धा तास आहे त्यात आपण एक 2-3 मुद्द्यांवर आज आपण चर्चा करणार आहोत। मानवी देह हा खूप दुर्लभ म्हटला गेला शास्त्रात आणि त्याच्याने ते सगळंच साध्य होऊ शकतं जे इतर कुठल्याही देहात सिद्ध होत नाही। मग इतकंच काय की ते देवी देवतांच्या देहात सुद्धा सिद्ध होत नाही। एका छोट्याशा स्टोरीने आपण सुरू करूयात, कथेने आपण सुरू करूयात। एक छोटं गाव असतं आणि त्या गावामध्ये एक घड्याळीचं दुकान आणि त्या गावात ते घड्याळीचं जे दुकान आहे तिथे खूप सिनियर वयोवृद्ध व्यक्ती बसतात, त्यांचं स्वतःचं ते दुकान आहे आणि बरेच वर्ष त्यांनी काही साऱ्या घड्याळींना रिपेअर केलं। काही तुटलेल्या आहेत, काही खराब झालेल्या आहेत, काही एकदमच टाकाऊ आहेत ज्यांचा पुढे काही उपयोग होणार नाही असं बऱ्याच लोकांना वाटतं आणि बऱ्याच ज्या घड्याळी आहेत त्यांना रिपेअर करून त्यांनी सगळ्यांना त्यांचं पूर्ण आयुष्य त्या घड्याळींमध्ये गेलं। तर एके दिवशी एक मुलगा, त्याची घड्याळ खराब होते, तर ती घड्याळ जी खराब झालेली आहे ती घेऊन तो त्या दुकानात पोहोचतो आणि त्या दुकानदाराला तो एकदम त्याचा चेहरा उतरलेला असतो आणि तो म्हणतो ही घड्याळ खराब झाली, हिचा काही आता उपयोग होऊ शकत नाही, पण ही घड्याळ मला खूप आवडते, माझ्या आवडीची घड्याळ आहे, तर तुम्ही ह्या घड्याळीला दुरुस्त करू शकता का? मग तो त्या खिशातनं ती घड्याळ त्यांच्या समोर ठेवतो आणि तो जो घड्याळ दुरुस्त करणारा व्यक्ती आहे, जो वयोवृद्ध आहे, खूप अनुभव त्याचा दीर्घ आहे, मग तो त्याला घड्याळीला हातात घेतो। घड्याळ हातात घेतल्यावर तो बघतो आणि हसतो। तो म्हणतो निश्चितपणे ही घड्याळ आपण दुरुस्त करू शकतो। त्याला खूप आनंद होतो की ही घड्याळ परत दुरुस्त होणार आता आणि मग तो दुकानदार त्या मुलाला सांगतो की ह्या घड्याळीत खूप महत्वाच्या गोष्टी, ती खूप महागडी घड्याळ, त्याने एवढ्या वर्ष वापरली, त्याला कधी कोणी हे सांगितलं नाही की घड्याळ खूप महागडी। तू म्हणजे कशी काय महागडी? मी तर खूप वर्ष वापरले, मला कोणी बोललं नाही की घड्याळ इतकी महाग आहे। मग तो म्हणतो बस इथे। तो बसतो आणि तो घड्याळीचे एक एक जे घटक आहे त्याला तो दाखवतो त्या मुलाला। तो म्हणतो बघ ह्या घड्याळीचं डायल दिसतंय का तुला? म्हणे हो, याच्यावरची सगळी पॉलिश गेली, कुठे दाबलं गेलंय। मग तो म्हणतो अरे हे जीवनाचं संघर्ष आहे, आपलं जीवन असंच आहे, स्टार्टिंगला एकदम छान असतं, पण जीवनात जसं जसं संघर्ष होतो, तो कलर जातो, त्याला डाग लागतात, त्याला ते ठोके बसतात, तर हे संघर्ष दाखवतोय की जीवन संघर्षमय आहे। मग तो म्हणतो हा काटा दिसतोय तुला, हा काटा जो बंद पडलेला आहे,
तर तो म्हणतो हा काटा काळ दाखवतो. आपल्या जीवनात कधी चांगला काळ येतो, कधी आपल्या जीवनात खराब काळ येतो, पण दोघीही काळात आपण कसं समतोल राहावं, कसं बॅलन्स राहावं, कसं आनंदी राहावं, हा काटा आपल्याला शिकवतो. त्याला वाटतं बापरे, एवढं काही या घड्याळीत शिकण्यासारखं आहे. आणि असं प्रत्येक घड्याळीचा तो बेल्ट, तो म्हणतो हा बेल्ट बघ किती जुना आहे, तो तुटायला आलाय, पण त्याने इतके वर्ष तुझी साथ दिली आणि अजूनही तो तयार नाही तुझी साथ सोडायला. मग त्या एकेका घटकाविषयी त्याचं जे महत्व आहे, त्याचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे, त्याच्या जेव्हा लक्षात येतं, त्याला कळतं की ही घड्याळ नुसती घड्याळ नाहीये, या घड्याळीतनं खूप काही शिकण्यासारखं आहे. त्याच प्रकारे आपल्या जीवनात सुद्धा आपल्याला असे मार्गदर्शक लागत असतात, जे आपल्याला हे सांगतात की आपल्या जीवनातली जी बंद झालेली घड्याळ दिसते ती बंद नाहीये, तिला परत सुरू करता येतं. एवढं जे की एक एक्सपर्ट व्यक्ती लागतो हे सांगायला की हिला टाकू नको, हिला नव्याने आपण सुरुवात करूया. आणि बघा, जीवनात संघर्ष कमी आहे का? रोजचा संघर्ष आहे. म्हणून आपल्याला रोज एक व्यक्ती लागतो जो हे सांगेल घाबरू नको, मी आहे तुझ्या पाठीशी. आपल्याकडे आपण स्वामी समर्थांचे इथं भिवू नकोस. मग आज मला तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला हे सांगणारं कोण आहे तुमच्या जीवनात की तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी. बरेच लोक तर ढकलायलाच तयार असतात, भिवू नको मी आहे, तिथं वाटच बघतात ढकलाय. आणि हा प्रश्न जोपर्यंत अनुत्तरित आहे तोपर्यंत तुम्हाला या जगात भीती कायम वाटत राहणार. भीती तेव्हाच येते जेव्हा मला हे वाटतं की माझं कोणी आहे का, माझा सांभाळ करणारं कोणी आहे का, मला बघणारं कोणी आहे का, मला विचारणारं कोणी आहे का, कोणी माझ्यावर प्रेम करणारं आहे का. आणि हा व्यक्ती आपल्याला शोधायचा आहे प्रत्येक कुठल्या ना कुठल्या परिस्थितीतनं. या उत्तरापर्यंत जोपर्यंत तुम्ही पोहोचत नाही, कुठलेही मुक्तीचे द्वार ओपन होणार नाही, तुमचे उघडणार नाही, होऊ शकत नाही. कारण मुक्ती म्हणजे कशातनं? 3 गुणातनं तर आहे, पण 3 गुणाचं सगळ्यात मुख्य लक्षण काय? भीती. किती लोक जे इथे म्हणू शकतात की मी निर्भय झालोय पूर्ण? किती लोक आहे? कोण नाही. मी आमच्या गुरुवारच्या सत्संगात हा प्रसंग सांगत होतो की मला एकदा एका प्रभूजींनी, त्यांच्या घरी आम्ही जेवायला गेलो होतो, त्यांनी मला 1000 रुपये दिले डोनेशन म्हणून. तर आमचे यश गौरंग प्रभू सांगत होते त्यांच्या हाताला लागलं, तर ते एक डॉक्टरकडे गेले. तर त्या डॉक्टरने त्यांची पूर्ण ट्रीटमेंट केली. आणि जेव्हा ट्रीटमेंट झाली मग हे यांनी पैसे काढायला सुरुवात केली. तर यांच्या पैसे काढण्याच्या आधीच डॉक्टरने त्यांच्या हातात 500 रुपये ठेवले, म्हणजे ही देणगी. हे फक्त भारतातच होऊ शकतं. एखाद्या साधूला त्याच्या सेवेचे पैसे पण देतात. तर त्यांनी 1000 रुपये दिले. तर ते 1000 रुपये दिल्यावर मग खूप आनंद झाला की आपल्याला काहीतरी पुस्तक घेता येईल, आपल्याला काहीतरी दुसऱ्या गोष्टी गरजेच्या घेता येईल. आणि मग ती माझ्या बॅगेत 1000 रुपये ते मी ठेवले. 1000 रुपये ठेवले आणि मी आश्रमामध्ये आलो. आश्रमामध्ये बॅग ठेवली आणि कोणीतरी म्हटलं की तुम्हाला भेटायला गेस्ट आले. मग मी गेलो बाहेर आणि मी संध्याकाळीच परत आलो. संध्याकाळी परत आल्यानंतर सगळ्यात पहिले कुठे गेला असेल लक्ष? पहिले मी म्हटलं आता बॅगेत 1000 रुपये व्यवस्थित आहे. बघितलं तर 1000 रुपये नाही. तुम्हाला खोटं वाटेल, 9:30ला कार्यक्रम करून आलो. मी 11:30 वाजेपर्यंत 1000 रुपये शोधत होतो. कुठे गेले कुठे गेले कुठे? हा 11, 11:30. आणि सकाळी तर ड्रेसिंग आहे, तुम्हाला उठणंच आहे काही करून. आता उठायचं असेल तर लवकर झोपावं लागेल. मग कसं तरी मन मारून झोपून घेतलं. मग येते का झोप? झोप येते. 12 वाजले, इकडून तिकडे 1000 रुपये 1000 रुपये. दुसऱ्या दिवशी कशी तरी ती झोप झाली, उठलो, ड्रेसिंग केलं आणि भगवंताचं सेवा करता करता काय ते भगवंत समोर आहेत, काही नाही, 1000 रुपये 1000 झालं. तिकडनं परत आलो रूम मध्ये आणि चित्त कुठे? 1000 रुपये 1000 रुपये. पण शेवटी ती इतकी चिडचिड झाली की 1000 रुपये गेले कुठे? तर तेवढ्यात माझा जो रूम पार्टनर आहे तो एक दिवस स्टे करायला जातो बेसमध्ये. तर तो आला परत आणि तो म्हटला अरे हे तुझे 1000 रुपये. तसं काही भगवंत मिळाले 1000. एवढा आनंद 1000 भगवंत मिळाले 1000 रुपये. वा. म्हटलं अरे तू सांगायला तरी पाहिजे की तो 1000 रुपये. अरे म्हणे तू असं उघडच ठेवून गेला, कोणी घेऊन गेला असतं तर मी माझ्याकडे सेफ ठेवले.
1000 रुपयात मला किती त्रास झाला, बरोबर? तुमच्या तिजोरीत किती आहे? तुमचा किती छळ होणार आहे? मला सांगायचं काय तुम्हाला, जर 1000 रुपयात माझी एवढी छळवणूक झाली तर तुमच्याकडे तर लाखो हजार आहेत, तुमची किती छळवणूक होणार हे लक्षात घ्या. तर आपल्याला त्या पैशामध्ये काय दिसतं? आपल्याला पैशामध्ये सुरक्षा दिसते, आपल्याला पैशामध्ये आश्रय दिसतो की हे माझे, हे मला कामात येतील, हे मला मदत करतील. पण किती सत्यता आहे खरं सांगा की आज आपल्याला ते 1000 रुपये मदत करतील? खूप कमी आहे. आपण पैशात सुरक्षा शोधतो, चांगली गोष्ट आहे, लागतात पैसे, गरजेचे आहेत. जर आज आपण अशी अनाउन्समेंट केली असती की ते सत्संगानंतर तुम्हाला 10 लाख रुपये मिळतील, किती गर्दी झाली असती, बरोबर? त्यांनी मला सांगितलं तुम्ही बाहेर थांबा, पैसे घेऊ द्या. बरं, तुम्हाला जर सांगितलं असतं की रात्री 2 वाजेला तुम्हाला पैसे देणार, किती आले असते? मग आता जीवन बरोबर. पण हेच जर मी तुम्हाला सांगितलं की रात्री कृष्णाने तुमच्यासाठी बासुरी वाजवली, तुम्हाला सांगितलं की तुम्ही या सेवेला, किती आले असते? बरोबर. आता आपण इथे हात तर वरती करतो, पण खऱ्या मनातला विचार करा की आले असते का तुम्ही? नाही. तिथे तुम्ही काय सांगा, मंदिर तुमचं की आमचं आहे? कोण करायला पाहिजे सेवा, आम्ही की तुम्ही? बरोबर. तर आपल्याला भगवंताविषयी तेवढी आस्था आहे का नाही, पण आपल्याला पैशात मात्र तेवढी सुरक्षता दिसते, आपल्याला फ्युचर दिसतं, आपल्याला वाटतं की हे मला मदत करेल. मी तुम्हाला एक घटना सांगतो. आमच्याकडे खूप मोठे उद्योगपती मंदिरात येतात. मलाही माहिती नव्हतं की ते इतके मोठे उद्योगपती. तर एकदा कोणीतरी सांगितलं की एक व्यक्ती आलेत आणि त्यांना तुम्हाला भेटायचं आहे, ते बोलायचं आहे तुमच्याशी. म्हटलं ठीक आहे, कोण आहे? तेव्हा हे बसले. मग आम्ही दोघी बसलो आणि मग त्यांनी सांगितलं की मी ह्या नाशिक क्षेत्रातला इतका मोठा उद्योगपती, आणि ते नाव सगळ्यांना माहिती नाशिकमध्ये. गडगंज पैसा, गाड्या काय, बंगले काय, फार्म हाऊसेस काय, सगळं गडगंज त्यांच्याकडे. आणि अवघं त्यांनी 2-5 मिनिटं आमचं बोलणं झालं आणि 5व्या मिनिटाला तो एवढा मोठा उद्योगपती ढसा 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 रडतोय. आता ते कळेल ना की या व्यक्तीचं काय करत, एवढा करोडपती व्यक्ती आपल्या समोर बसतोय. तर इनिशियली जेव्हा मी कथा करायला जायचो, मोठ्या मोठ्या कॉर्पोरेटमध्ये आम्ही प्रचार करायला जातो, काही सांगायला जातो, तर भीती वाटायची की एवढ्या करोडपती लोकांसमोर आपण काय बोलणार. पण हा व्यक्ती जेव्हा मी बघितला, हा करोडपती जेव्हा पाहिला, त्याच्यानंतर मी कुठल्याही कॉर्पोरेट इव्हेंटमध्ये घाबरलो नाही. कारण मला हे कळलं की तुम्ही करोडपती व्हा, तुम्ही सायंटिस्ट व्हा, तुम्ही डान्स कितीही मोठे व्हा, तुमचे प्रॉब्लेम्स कॉमन आहेत. पहिले मानव म्हणून जगा, मनुष्य. उगाच बाऊ करू नका, आमची इतकी शेती, आमची तितकी शेती, आमच्या इतक्या गाई, आमच्या इतक्या म्हशी. ते यमराजाला काय सांगणार, म्हशींची लिस्ट आहे. आणि आजकाल लोकांना त्या जातीचं फार भूषण, आम्ही पाटील, आम्ही अमके, आम्ही ढमके. यमराजाला काय सांगणार, पाटील आले, पाटील आले, काय करायचं पाटलाचं? ते म्हणतील पाटील आले, व्यवस्थित घ्या, रेकॉर्ड काढा, पाटलांचं रेकॉर्ड घ्या, व्यवस्थितच हिशोब व्हायचे. कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यायचं. मग तुमच्याकडे धनाचं वैभव असो, ज्ञानाचं वैभव असो. एक इस्रो माहिती ना, भारताची सगळ्यात मोठी स्पेस ऑर्गनायझेशन. आमचा एक स्टुडंट आहे निखिल कुलकर्णी, तिथून पास आउट झाले, मास्टर्स तिथून केलं त्याने. तो म्हटला प्रभूजी आमचे हे सगळे सिनियर्स आहेत, म्हणजे मोठे मोठे सायंटिस्ट स्पेस रिसर्च मधले. आता तो म्हणे प्रभूजी यांना तुम्ही टॉप द्या. आता म्हटलं एवढ्या मोठ्या सायंटिस्टला आपण बोलून बोलून काय बोलणार, आपण इंजिनिअरिंग कशी तरी पास केली आहे. त्यांनी एखादा फॉर्म्युला विचारला म्हणजे झालं का आपलं सगळं. आता बोलणार काय सायंटिस्ट समोर तुम्ही, त्याला काय सायन्स शिकवायचं, तो जगाला सायन्स शिकवतो. आता एवढा विचार. मग आमचे नर्सिंग कृपा गुरु आहे, त्यांना म्हटलं प्रभू यार असं काय सेशन द्यायचं म्हटलं आता एवढ्या मोठ्या सायंटिस्टला आपण. ते म्हणे बघा, त्यांनी खूप छान मुद्दा सांगितला. म्हणे तुम्हाला जे येतं ना तेच बोला. म्हटलं हो, मला गीता कोर्स देत आहे तुम्ही, तेच सांगा. मी गेलो आणि एकदम बेसिक गीता कोर्स सांगितला आणि एवढ्या टाळ्या. आणि ते म्हणे काय सेशन दिलं तुम्ही, म्हणे खूप सुंदर नॉलेज दिलं. मला वाटलं की आपल्याला काहीतरी येतं.
तो एवढा मोठा सायंटिस्ट नक्कीच येत असेल आपल्याला, तो एवढं उगाच गुणगान करेल. म्हणजे मुद्दा लक्षात घ्या, मी मुद्दा काय करतो ते लक्षात घ्या. मग एक जनरल टॉक दिला आपण, आणि जनरल टॉक दिल्यानंतर मग त्यातले 3-4 जे मोठे सायंटिस्ट होते, त्यामुळे आम्हाला तुमच्याशी बोलायचं. आता ते अजून धडकी भरते ना, जर तुम्हाला कोणी म्हटलं पर्सनलच बोलायचं, आता हे काय समोरासमोर काही बोलता येतात, त्यामुळे ते पर्सनल भेटायचं. आता म्हटलं तर झालं आपलं कल्याण. मग ते म्हटलं ठीक आहे, मग या आपण बोलू. मग ते 4-5 आले आणि त्यामुळे खूप छान तुमचा सत्संग झाला, आम्हाला खूप आवडलं. म्हटलं थँक्यू. पण म्हणे आमचे काही प्रश्न आहेत. म्हटलं हो विचारा, मला उत्तर आलं तर मी देईल. मी म्हणे तुम्ही तुमच्या क्लासमध्ये शरीर कसं निरोगी ठेवावं, मन कसं निरोगी ठेवावं ह्याच्याविषयी बोलले. हो हे तर बेसिक आहे, लागतंच, त्याच्याशिवाय कसं होणार. त्यामुळे आमचा एक फार मोठा प्रॉब्लेम आहे म्हणे, तो तुम्हीच सॉल्व्ह करू शकता. म्हटलं हो का. म्हटलं काय प्रॉब्लेम आहे. ते म्हणे अहो आम्हाला ना सकाळी पोटच साफ होत नाही. चंपत खोटं नाही. म्हणजे इस्रोचा सायंटिस्ट जरी तुम्ही झाला तरी तुमचं पोट साफ होईल की नाही गॅरंटी नाही त्याची. आज भारतामध्ये सगळ्यात जास्त काय विकलं जात आहे, पोट साफ करण्याच्याच गोळ्या, बरोबर. सगळ्यात मोठ्या कंपन्या आज हेच विकतात. डाबरने तर डिक्लेअर केलंय की 70% लोकांना मूळ व्याधाचा त्रास आहे. या 70% काय अमाऊंट आहे का. सांगण्याचं तात्पर्य काय की आपण कितीही मोठे झालो, प्रॉब्लेम्स कॉमन येतो. आपल्याला पोट साफ करायची गोळी सांगितली जाते, तिची ऍड केली जाते, पण दुर्दैव आपलं की भारतात राहून आपल्याला मन साफ करायची कधी गोळी दिली आहे कोणी. ती मन साफ करायची गोळी होती, आधी पण होती, आजही आहे, उद्याही राहील, पण तिचं प्रमोशन होत नाही, तिला प्रमोट नाही केलं जात. आज काय प्रमोट केलं जातं सांगा. आज आपल्याकडे फेअर अँड लवली प्रमोट केलं जातं, आज आपल्याकडे फेअर अँड हँडसम प्रमोट केलं जातं, आज आपल्याकडे वेगवेगळ्या सुगंधाचे साबण प्रमोट केले जातात. पण आपल्याकडे कधी चांगलं चरित्र कसं बनवावं हे प्रमोट केलं जातं का. तुम्ही तुमच्या मुलांना विचारा, त्यांचं कुठलं गाणं पाठ आहे तोंडपाठ. तो बॉलिवूड हॉलिवूडची गाणं असे म्हणे. त्याला जर तुम्ही सांगितलं म्हण एखादं भजन, भजन माझी आई जे गाते ते मी गाऊ शकतो. भजन पती पत्नी मध्ये जे भजनं होतात रोज सकाळ संध्याकाळ जी भजनं गायली जातात, हे बघा घरात काय होतं हे पती पत्नीला कधीच विचारायचं नाही, त्या पोरांना विचारायचं. जय श्री गौर निताई की जय, राधा गोपाल भगवान की जय. आई वडिलांना कधीच विचारायचं नाही, त्या पोराला बाजूला घ्यायचं आणि त्या पोराला बाजूला घेतलं, एक चॉकलेट दिला, त्याला फक्त विचारायचं बाळा घरात काय होतं. तो सगळं सांगतो. आईने भांडं कसं मारलं, ते बाबांच्या डोक्यावर कसं लागलं, ते बाबांचा टेंगूळ कसा आला, मग बाबा कुठल्या डॉक्टरकडे गेले, आणि जर त्या डॉक्टरने फरक नाही पडला, बाबा शेवटी म्हटले मी घर सोडून चाललो, आणि 2 दिवसांनी बाबा परत आले, कारण बाबांना जायला कुठेच जागा नाही. म्हणून हे बघा माताजी, मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, हे घर सोडून गेले की काही टेन्शन घ्यायचं, 2 दिवस आनंदात राहा, 3ऱ्या दिवशी हे परत येणार. यांना कोणी कुठे घेत नाही, परत येतात सगळे. आमच्याकडे एक प्रभू येते म्हणत रागा रागात गेले घर सोडून. त्या माताजींचं सगळे जपामध्ये फोन की ते घर सोडून गेले. म्हटलं कधी गेले. म्हणजे आत्ताच गेले. म्हटले मी परत येणार नाही. म्हटलं काहीच काळजी करायची नाही, 4 दिवसात आले की नाही मला सांगा. 4थ्या दिवशी सकाळी जपात परत फोन आले. म्हटलं मला ते कोण कधी परत येतं, काही टेन्शन घ्यायचं. आणि जर तुम्हाला हा भ्रम असेल की हे लोक तुमच्यावर प्रेम करतात, तर तो भ्रम काढून टाका. बघायचं तुम्हाला, बघायचं हा किती लोकांना हीच पत्नी साथ देणं पाहिजे. हा बघून घ्या. एकाचा दिसला का तुम्हाला, भ्रम बाळगू नका. तुमच्या देखत क्लिअर केले, भगवंत साक्षी. काय आई नाही, प्रेम बिम काही नसतं असं. ते टीव्हीत बरं वाटतं बघा, हा आले आले हिरो आला, हिरोईन आली, काय मजा झाली, छान छान छान. आपला आनंदात राहायचं, जीवन जागा 2 मस्त टाइम प्रसाद घ्या, कीर्तन करा, भजन करा आणि भगवंताकडे परत.
आणि हा जो प्रोग्राम आपण घेतो, का घेतो, त्याचा उद्देशच तो आहे. एक 4 मुद्दे मी सांगेल आणि आपण पुढच्या कार्यक्रमाकडे जाऊया. तर फेस्टिवल जे आहेत ना, त्याचं सगळ्यात एक प्रमुख कारण आहे की आपल्याला नवीन ऊर्जा देतं. आता तुम्ही डान्स केला बरोबर, आता तुम्ही येण्याच्या आधी इकडचा डान्स चालू होता, हे पत्र्याचं जे आहे, तिकडे एक गाणं आहे चिकनीच्या मिली, तुम्ही फार हसताय, ऐकलेलं दिसतं, काहींनी गायलेलं दिसतं, काही नाचलेले दिसतात. आता समजा काही इकडे नाचले आणि तुम्ही इकडे नाचले, फरक काय? खूप फरक आहे, खूप मोठा फरक आहे. जसं समजा एका स्त्रीने मंगळसूत्र घातलं बरोबर, जर चोराने ते चोरी केलं तर त्याला 6 महिन्याची जेल होते, आणि ज्याने घातलं त्याला जन्मठेप होते. पटलं? मंगळसूत्र एकच आहे बरोबर, मंगळसूत्र एकच आहे, पण ज्याने चोरलं त्याला इफेक्ट वेगळा आणि ज्याने घातलं त्याला इफेक्ट बरोबर. अध्यात्मात तसंच आहे. तुम्ही इथे डान्स केला तर इफेक्ट वेगळा, तिकडे डान्स केला तर इफेक्ट वेगळा, तुम्ही इथे जेवले तर इफेक्ट वेगळा, तिकडे जेवले तर इफेक्ट वेगळा. सगळा इफेक्टचा खेळ आहे. तिकडे जर तुम्ही नाचलात तर आनंद येतो, तो काही भाग नाही, पण मन दूषित होतं. लग्नात गेल्यानंतर तुम्ही बघा, पुरुष मंडळी दुसऱ्याच्या बायकांकडे आम्हाला काय मिळालं, अरे मिळालं नशीब तुला नाही तर पोरा करायला त्या पोरीच्या आई वडिलांचे पाय पडले पाहिजे, दिली तरी पोरी तरी नाही. तर आजकाल शेतकऱ्यांच्या पोरांचे तर मोर्चेच काढायचे राहिले, पोरगी द्या पोरगी द्या. आता कमिशनर काय केलं, मग कुठून पोरगी आणायची? तुमचा पोरगा भोपळा आहे येतच नाही, काय देणार पोरगी. आणि दुर्दैवाने काय झाले, त्या मुलींनाही आजकाल ते खराब सवय लागली. त्यांच्या आई वडिलांची काळजी ते इतक्या मनाने घेतात. आई आली की असं वाटतं अप्सरा झाली वरून, वडील आला तर इंद्रच आलेत वरून, आणि सासू आणि सासऱ्याला यमराज झाले. असा दुजाभाव का करतो तुम्ही? तुमच्या सासू सासऱ्यांची काळजी तुम्हाला आई वडिलांसारखीच घ्यायची. हे तुमची जी डोकी खराब केली, हे सगळे टीव्ही वाल्यांचे काम, त्यांना काम धंदे काय? हे बघ, आपल्याकडे आधी जॉईंट फॅमिली होती, एकाच फॅमिलीमध्ये किती लोक राहायचे, 25-30. तेव्हा माझ्या वेळीची गोष्ट सांगतो, मला टोटल आम्ही माझ्या वडिलांना 7 भाऊ होते, म्हणजे हे टोटल 7 भाऊ, आणि प्रत्येक घरात 5-5 मुलं होती. किती झाले? 7-5-35 तर मुलं बरोबर, आणि हे 14 वेगळे. किती झाले टोटल? एक बस आमची यात्रेत गेला का तो पूर्ण पाळणा आमचा. तुमच्याकडे कुठे भाग्य? आम्हाला भांडायला 50 लोक होते, तुम्हाला एक टाळतं नाही. तुम्ही मोबाईल घेऊन बसता, असं झालं तसं झालं, मग हा व्हिडिओ बघ, तो व्हिडिओ बघ, त्याच्यातही तुम्हाला डोक्याला ताण. तुमच्या डोक्याला ताण झालं की तो दुसऱ्याला देतात तुम्ही ताण. तर हे मीडियावाल्यांनी काय केलं की एवढ्या फॅमिलीसाठी एक टीव्ही, आणि आधी आनंदाने बघायची की नाही एकच टीव्ही, एक रामायण, एक महाभारत, एक ते चित्रहार, ते सगळं किती आनंदात पाहिलं आपण. कधी केली का भांडणं? त्यांना माहिती होतं हे जर एकत्र राहिले तर आमचे प्रोडक्ट नाही ना विकले जाणार. मी MBA केले, मला विचार आम्हाला काय शिकवलं गेलं? तुम्ही त्यांच्यासाठी व्यक्ती नाही, तुम्ही त्यांच्यासाठी कन्झ्युमर, कस्टमर. तुमची किंमत 0, पैसे असेल तर बोला, नाही तर बाहेर सरकायचं. तुम्ही आमच्या काही कामाचे कन्झ्युमर आहे, तुम्ही, तुमची व्हॅल्यू 0. मला जर माझं प्रोडक्ट विकायचं असेल तर मला तुकडे तुकडे करावे लागतील. एका घरात एक टीव्ही नको, एका हातात एक टीव्ही पाहिजे. येतंय का लक्षात तुमच्या? म्हणून आपल्याला इतकं सुंदर पद्धतीने टार्गेट केलंय, इतकं टार्गेट केलंय की आज घराघराची भांडणं आहेत. त्याला एक प्रमुख कारण की कोणी सुख दुःख शेअर करायला नाही ना तुमच्याकडे. रडायला कुठे खांदा तुम्हाला, रडायला सुद्धा खांदा नाही. दुर्दैव.
मग हे कार्यक्रम जेव्हा होतात तेव्हा तुम्ही नाम कीर्तनात हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, तेव्हा ते मन शांत होतं, तेव्हा ते मन स्थिर होतं, तेव्हा ते मन शुद्ध होतं. जोरात जागे का? किती जण जागे? वा, छान. लग्न किती लोकांचं झालं हातवर? एवढं लाजायचं काय? नाव नाही घ्यायचं. हा, कितीच झालंय हातवर? वा, बहादूर आहे तुम्ही सगळे. तुम्ही कधी ही कंप्लेंट ऐकली का तुमच्या पत्नीकडनं की तुम्ही मला वेळ देत नाही, तुम्ही मला वेळ देत नाही? हा, किती लोकांनी ऐकली ही कंप्लेंट घरी? वा, एकच. बाकी सगळे संतुष्ट. पत्नी कंप्लेंट करते वेळ देत नाही, वेळ देत नाही. तुम्ही प्रयोग करा. तुम्ही काय करा, महिनाभर सुट्टी टाका. काय करा? महिनाभर सुट्टी टाका आणि घरी राहा. तुम्हाला काय वाटलं बदलेल काय हे? नाही. तुला काय माहिती, तुझं कुठं झालं? कितीला आहे? 6वीलाच आहे तू आता. आपल्याकडे चाइल्ड मॅरेज बॅन नाही. चालत नाही आपल्याकडे. तुम्ही महिनाभर जरी घरी राहिले तरी हीच कंप्लेंट येणार. का? तिची अपेक्षा हे नाही की तुम्ही घरी राहा, पेपर वाचता. तुम्ही काय करता? सुट्टी घेतात, पेपर वाचता. सुट्टी घेतात, मॅच बघतात. शिकण्यासारखं काय ते मुद्दा घ्या. हे बघा, जसं व्रजवासी भगवंताबरोबर टाइम स्पेंड करायचे, तुम्ही तिच्या बरोबर काय टाइम स्पेंड करता? मी तुम्हाला पृथू महाराजांची कथा सांगतो. पृथू महाराज ज्या वेळेला घर त्याग करतात, ग्रह त्याग करतात, हे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर कमेंट्रीत लिहितात आणि ते ठरवतात की आता राज्यपाठ त्याग करायचा आणि जाऊन तपस्या करायची. तर पृथू महाराज जातात आणि एकदम कठोर तपस्या, पती पत्नी दोघंही एकदम कठोर तपस्या. आजची जी महाराणी आहे ती पृथू महाराजांची सेवा करते. पृथू महाराज दिवसभर कठोर तपस्येत. तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर लिहितात की एवढ्या कठोर तपस्येत ती राणी, जिने कधी राजमहालाच्या बाहेर सर्वसाधारण पाय बाहेर ठेवलेला नाही, रथातनं घरातनं रथ, रथातनं परत घर, तिने कधी जमिनीवर नाही चालली. तिने इतक्या कठोर तपस्येला कसं सामोरे गेली? तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर लिहितात की ज्या वेळेला संध्याकाळी तपस्या संपवून पृथू महाराज यायचे, ते काही खूप मोठं करत नव्हते. ते फक्त आर्चीच्या हातावर हात ठेवत होते. तिला हे सांगत होते की काळजी करू नको, मी तुझ्या बरोबर आहे. तिच्या खूप अपेक्षा नाहीये तुमच्याकडून. तिला फक्त हे पाहिजे की तुम्ही आहात माझ्या बरोबर. पेपर वाचून काय सांगणार, तुम्ही आहात. तिची अपेक्षा रास्त आहे. आणि जो व्यक्ती घरगृहस्थीत व्यवस्थित करू शकत नाही तो भक्ती कसा व्यवस्थित करणार? जर तुम्हाला तिचं किंवा तुम्हाला यांचं प्रेम नाही जाणवलं, अहो तुम्हाला भगवंताचं प्रेम कुठून जाणवेल? तुम्हाला जिवंत माणसाचं प्रेम जाणवत नाही, तुम्हाला तुमच्या लेकराचा आवाज कळत नाही, तुम्हाला देवाचा आवाज कळणार? अध्यात्म आणि तुमचं दैनंदिन जीवन वेगळं, दोन गोष्टी नाहीयेत, ती एकच आहे. इथे जर तुम्ही संवेदनशील झाला तर इथे तुमच्या संवेदना कळतील, इथे अनुभव केला तर तिथला अनुभव होईल. दोन वेगळ्या गोष्टी नाहीयेत ना. आपल्याला वाटतं मी 16 माळा करतो, 4 नियम करतो. काय मोठं केलं तुम्ही? काय मोठं केलं? साधू संतांचा त्याग बघा. आता निवृत्तीनाथ महाराजांची पालखी होती बरोबर, आम्ही येताना इतकी गर्दी, बापरे खूप गर्दी होती. लोक काय काय कठोर परिस्थितीतनं गेले तिथे. सगळ्या गावाकडच्या महिला, त्यांचे कपडे, त्यांच्या बॅगा, तर एवढ्या छोट्या गाडीत 10-10, 20-20 लोक, किती आनंदी चेहरे, सगळे त्यांची भोंगे लागले, सगळे भजन गात होते. विचार करा, एवढी तपस्या 4 दिवसाची करून आले, इतके आनंदी. का? आपल्याला मिळतो का तो आनंद? आपल्याला तो आनंद पाहिजे, कारण तिथे जाऊन रमले ते. तुम्हाला घरात रमायला येत नाही, तुम्ही देवात रमणार का? त्या मेमरीज लागतात, त्या घटनांना जगणं शिकावं लागेल तुम्हाला, तर तुम्हाला अध्यात्मात आनंद येईल. म्हणून दुसरी गोष्ट काय आहे, आपल्याला मेमरीज क्रिएट करायच्या आहेत. तिसरी गोष्ट, इथे जेव्हा तुम्ही याल, इथे प्रसाद घ्या, इथे एकत्रित तुम्ही डान्स करा, इथे भक्तांशी संवाद करा, त्याच्याने हृदय शुद्ध होतं. म्हणून हे सत्संग का गरजेचे आहेत? आपलं जे दूषित मन आहे ते आपल्याला सहज शुद्ध करता येतं. आणि शेवटी आणि
चौथी जी गोष्ट आहे ती म्हणजे आज आपल्याला जे आपल्या शरीराप्रतीचं जे आकर्षण आहे, त्या आकर्षणातनं जर आपल्याला बाहेर पडायचं असेल आणि भगवंताप्रती जर आपल्याला आकर्षण निर्माण करायचं असेल तर आपल्याला हा भक्तीचा मार्ग हा घ्यावाच लागेल. भगवत सेवेचा मार्ग, भक्तांच्या सेवेचा मार्ग हा आपल्याला घ्यावाच लागेल. छोटंसं एक शेवटचं स्टोरी मी सांगतो. हे भागवताच्या दशम स्कंदात येते. प्रसंग आहे जेव्हा भगवंत मथुरेत येतात आणि मथुरेमध्ये कंसाचा जो रेसलिंग अरीना आहे, रेसलिंग को क्या मल्लयुद्ध, तिथे मल्लयुद्ध होणार, तिथे भगवंत येतात आणि जेव्हा तिथे येतात तर तिथे 3 प्रकारचे लोक भगवंताला बघतात आणि तिघांचेही दृष्टिकोन फार वेगळे आहेत. सगळ्यात पहिले येतात देवता. देवता सुद्धा बघतात की भगवंत कंसाबरोबर युद्ध करतात, पण कुठलाही देवता समोर येत नाही. का? कारण त्याला भय आहे की कंसाने जर पाहिलं तर कंस काय करेल आमचं. आणि तिथे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर लिहितात की सगळे देवी देवता अत्यंत अत्यंत स्वार्थी आहेत. त्यांना भगवंताशी काहीच प्रेम नाहीये. ते म्हणतात कसं सांगता तुम्ही की देवता स्वार्थी आहेत, त्यांना आपल्याशी काही घेणं देणं नाहीये. तर ते तिथे उदाहरणात सांगतात की ज्या वेळेला कंस डोळेवरती करायचे सगळे देवी देवता गायब, पण तिकडे भगवंताने गोकुळात एक वेळा इंद्रासाठी यज्ञ केलं नाही. इतका चिडला तो इंद्र की सगळ्यांना मारून टाकण्याचं षड्यंत्र रचलं त्याने. हे देवी देवता आहे. तुम्हाला यांचं पूजन करायचं आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार इकडे तिकडे जातो. यांचं पूजन करायचंय. इतके स्वार्थी आहेत. आज ठरवावं लागेल की तुम्हाला विठ्ठलाची भक्ती करायची की तुम्हाला देवी देवतांची करायची. हा आज आपल्याला ठरव. आपण त्यांची निंदा करत नाही. मुद्दा काय, त्यांचा स्वभाव पण आपल्याला माहिती पाहिजे. जो स्वतःला वाचू शकत नाही तो तुम्हाला वाचू. आता देवतांचा राजा नाही इंद्र, पळून गेला ना तो. इंद्र स्वतःचं रक्षण करत नाही, तुमचं रक्षण करायला. दुसरे तिथे बसलेले सगळे लोक, त्या लोकांच्या मनात भगवंताविषयी प्रीती होती, पण त्यांचे हात बांधले गेले होते. काय करणार, तो राजा आहे तिथे. राजासमोर काय करणार तुम्ही. दुसरा आणि महत्वाचा मुद्दा, आज काय तारीख आहे, काय आज काय होतं प्रजासत्ताक दिनाला. प्रजासत्ताक दिन का बनवतो आपण. बरोबर, संविधान लिहिलं गेलं. आज मला सांगा, आपण हिंदू असून, आज आपण हिंदुस्थानात राहत असून आपल्यावर जर आणीबाणीची परिस्थिती येते, आणि ती कोणामुळे येते, कारण आधीचे जे राज्यकर्ते होते ते आपल्याला पूरक नाही आहेत. कारण तुम्ही आणि मी आपण एकत्र नव्हतो. आपले इतके तुकडे केले, ते पाटील, ते मराठा, ते चांभार, ते कोळी, ते किती तुकडे. एक इलेक्शन बघा आत्ताच, सगळे एकत्र आले. बाजूला ठेवा, काही जातपात नाही, आपल्याला फक्त हिंदू म्हणून जगायचे. आणि बघा सरकार कोणाचे आहे. शासन करणारा जर तुमचा नसेल ना, तुमच्या डोक्यावर जर टोप्या राहणार नाही. आपली टोपी नाही, ती जाळीवाली टोपी. 5 वाजेला भोंगे लावायला लागतील तुम्हाला तुमच्या घरावर. काळ अवघड आहे. आज तुम्ही प्रजासत्ताक दिन बनवताय शांततेने, उद्या बनवता येईल की नाही सांगता येणार नाही. कारण तुमच्या गावची जमीन तुमची राहील का हे सांगता येत नाही. उद्या तुम्हाला नोटीस येऊ शकते एका बोर्डाची, 10वी 12वीचं नाही ते, असं बोर्ड आहे ना, तुम्ही तिथे काहीच करू शकणार नाही. तुमची एकर जमीन ते घेऊन जाऊ शकतात जर तुम्ही आज एकत्र उभे राहिले नाही तर. हा सत्संग त्याला निमित्त आहे की आपल्याला एक असा राजा कालांतराने निवडत राहायचंय, कायम निवडत राहायचंय की जो आपल्यासाठी काम करेल, जो माझ्या भावनांना पूरक आहे, जो माझ्या कल्चरला पूरक आहे, जो माझ्या ट्रेडिशनला पूरक आहे. असं नाही की जिथे मतांची संख्या जास्त आहे तो तिथे करेल, नाही. तर हे होते करू शकत नव्हते काही का, कारण राजाच वेगळा आहे, राजाच कठोर आहे. आणि तिसरे होते कोण, भगवंताचे आई वडील देवकी वसुदेव. त्यांना करायचं होतं इतकं प्रेम आघात की ते धावून पळून जात होते तिथे की माझ्या लेकराला काही होऊ नये, माझ्या लेकराला काही होऊ नये. तर हे 3 प्रकारचे लोक आहेत. म्हणून आपला जो प्रवास आहे भगवत भक्तीचा,
तो देवतांपासून जे खूप स्वार्थी आहे तर एकदम निस्वार्थी भगवंताचे जे आई वडील आहेत तिथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. पण तिथपर्यंत जर आपल्याला पोचायचं असेल तर कुठेतरी आपल्याला साधना करावी लागेल, नित्यनियमाने सत्संगाला यावं लागेल, नित्यनियमाने श्रवण करावं लागेल भगवंताविषयी. जेव्हा श्रवण कराल नित्यनियमाने तेव्हाच भगवंताविषयी तुम्हाला प्रेम जाणवेल, अन्यथा तुम्हाला भगवंताचं प्रेम जाणवू शकत नाही. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. शील प्रभुपाद की जय. हरे कृष्णा. खूप खूप धन्यवाद प्रभुजी. हरे कृष्णा.